ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री रघुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन की गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिकारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानयन्ति। श्रुतिस्मृति पुराणानामालयं तिरुनालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांची मायेबा बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा हा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। अमृतानुभवाचं हे शेवटचं आणि 10वं प्रकरण सुरू आहे। या 10व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा या ग्रंथाचं महत्व ग्रंथ परिहार म्हणून सांगत आहे। ज्ञानोबांनी या अमृतानुभवाचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन जर ऐकलं आपण तर असं वाटतं की आपल्या आधी कालापासून चालत आलेले जे महान ग्रंथ आहेत, वेदापासून तयार झालेले उपनिषद आणि इतर जे ग्रंथ आहेत आपले, त्या ग्रंथातून जे काय त्या ऋषींनी सांगितलं तो सगळा
आत्मज्ञानाचा भाव ज्ञानवानी या अमृतानुभवामध्ये उठलेला आहे असं ज्ञानवान म्हणतात. काल आपल्याला त्यांनी 18व्या मध्ये सांगितलं, एवं दशोपनिषदे विभारीन ढळती पदे देखोनी बुरी बोधे येथेची दिली. देखोनी बुरी बोधे येथेची दिली. देखोनी बोधे बुरी येथेची दिली. हा जो शब्द प्रयोग केला ज्ञानवानी, या शब्दप्रयोगाने आपल्याला ते असं सांगताय की यापूर्वी दशोपनिषद किंवा व्यासांची ब्रह्मसूत्र किंवा भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता यातलं जे अमृत आहे, अनुभव अमृत आहे, आत्म्याचं अमृत आहे, त्या बोधाने त्या ज्ञानाने याच ठिकाणी सहारा घेतलेला आहे, याच ठिकाणी गुढी घेतली. याचा अर्थ असा झाला की आपण हा अमृत अनुभव ऐकला म्हणजे आपण 3-4 ग्रंथांचं जवळ श्रवण केलं. आपण दशोपनिषद मी तुम्हाला सांगितलं का आपण ऐकलेली नाही, पाहिली नाही. व्यासांची ब्रह्मसूत्रे आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळाली नाही. भगवद्गीता सुद्धा संस्कृत म्हणून ऐकायला ज्ञानवानी तिला मराठीमध्ये ज्ञानेश्वरी म्हणून आपण ऐकली. जेव्हा या प्रस्थानत्रयीचं जे आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानाचं सगळं स्वरूप आपल्याला या अमृतानुभवामध्ये पाहायला ऐकायला मिळालं असे ज्ञान समजलं. म्हणून हा अमृताचा एक थेंब जरी आपल्या कानामध्ये गेला, अमृताचा एक थेंब जरी आपल्या कानात गेला तरी आपल्याला ते अमृत निश्चितपणे आपल्याला लाभदायक होईल. आपल्या जन्म आणि मरणाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणली किंवा ती होऊ देणार नाही आपल्याला तशा प्रकारची प्रक्रिया. ज्ञानवानी काल सांगतात की ही प्रस्थानत्रयी जो वाचतो तो जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त होण्यासाठी या तिन्ही ग्रंथाचं जे स्वरूप ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे ते जर प्राप्त केलं तर आपल्याला जीवनमुक्ती या देहामध्ये मिळू शकते. मग असं जर आहे म्हणून तर मग हा नुसता तुमचा एकटा अमृतानुभव जर वाचला आणि ऐकला तो जरी कानावर पडला विचार तरी आम्हाला जीवनमुक्तीचं स्वरूप काही अंशाने बाबूला प्राप्त नसणार कुठं जमते. म्हणून अमृतानुभव साधकांनी अवश्य ऐकावा. किंबहुना ऐकलाच पाहिजे इतका महत्वाचा हा ग्रंथ आहे. परंतु ही गोष्ट भाग्याशिवाय, नशिबाशिवाय, देवाशिवाय लागत नाही. सुदैवाने आपण सगळ्यांना हे दैव, हे नशीब, हे भाग्य लाभलेलं आहे इथं आणि आपण हा ग्रंथ इथं सुरू करून आता तो पूर्णपणे आलेला आहे. आता आपल्याला 19 योगी सांगता येतात. फार सुंदर योगी आता बघा, फार सुंदर आहे. ज्ञानवानी या ग्रंथाचं वर्णन पुन्हा या ओळीमध्ये दिलेलं आहे. ज्ञानवंतात ऐका. ज्ञानवंतात ज्ञानदेव म्हणे, ज्ञानवान म्हणून राहिले बरं का. ज्ञानदेव म्हणे का म्हणतात ज्ञानवान?
श्रीमंत हे अनुभवामृत. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत. ज्ञानोबा सांगून राहिले हे अनुभवामृत म्हणजे अमृतानुभव. आपण त्याला अमृतानुभव म्हणतो, ज्ञानोबा त्याला अनुभवामृत म्हणतात. फरक काही विशेष नाहीये, संधीचा फरक आहे फक्त समासामध्ये. अमृत आणि अनुभव असे दोन शब्द आहेत. अनुभव आणि अमृत असे दोन शब्द आहेत. त्यांचा समास आणि सामासिक स्फोट कशी करायची ते आपण ठरवा. कोणी त्याला अनुभवामृत म्हणतात, ज्ञानोबा वगैरे, आणि इतर नाव वगैरे देतात त्याला अनुभवामृत किंवा अनुभवामृत, अमृत अनुभव असं नाव देतात. फरक काही नाही विशेष. हा अमृताचा अनुभव आहे किंवा अनुभव हेच अमृत आहे, अशा पद्धतीने याचा समास होता येतो. ज्ञानवंतात श्रीमंत हे अनुभवामृत. ज्ञानदेव म्हणे स्वतः ज्ञानेश्वर महाराज आपल्या मुखाने आपल्या वाणीने तुम्हाला सांगताय, अहो हे जे अमृतानुभव आहे ना, अमृत आहे ना, हे अतिशय श्रीमंत आहे. श्रीमंत आहे, श्रीमंत शब्द वापरलेला आहे. आणि मग पुढच्या मुलांमध्ये ते सांगतात, सेवोनी जीवन मुक्त हेची होतो. हे अनुभवामृत सेवोनी जीवन मुक्त हेची होती. मग ज्यांना हे अमृताचं अनुभव किंवा अनुभवामृत असं हे खायला सेवन करायला मिळालं, ते इथं ह्याच वेळेला जीवनमुक्त होऊन जातात. जीवनमुक्ती हा जो मुक्तीचा प्रकार आहे, हा जिवंत असतानाच मुक्त होऊन जाण्याचा प्रकार आहे. बाकीच्या ज्या मुक्ती सांगितलेल्या आहेत त्या मरणोत्तर मुक्ती आहे. मरणाने मुक्ती मिळाली तरी काय उपयोग आपल्याला, आपण त्यावेळेनंतर काही पाहत नाही. तेव्हा ही जिवंत असताना जी मुक्ती होऊन जाते, आपली चुकून जातो आपण याच्या. सगळ्यात मोठी मुक्ती जर कोणती असेल, आता आपल्या दृष्टीने मोठी कोणती आहे ती सांगा, परंतु ज्ञानवांच्या दृष्टीने सगळ्यात मोठी मुक्ती कोणती आहे? पुन्हा जन्माला न येणे. जन्म मरणाच्या या फेऱ्यातून सुटणं. नरावता का लागेलच, कारण देह घेतलेला आहे, या देहाला सोडावं लागेल. परंतु आता हा देह सुटल्यानंतर पुन्हा आणखी देहात यायचं नाही, पुन्हा देहात जन्माला यायचं नाही, पुन्हा कुठल्याही देहाने यायचं नाही. असा जो आत्म्याचा स्वैर असा जो संचार आहे त्यामध्येच राहणं, याला जीवन मुक्ती म्हणतात. अर्थात जिवंत असतानाच आपल्याला हा विहार करता येतो. आणि म्हणून तुम्हाला पाहिलं का आपण हे जीवनमुक्त महात्मे जे असतात ते ठाईच बसतात, एका ठिकाणी बसतात आणि सगळा अनुभव घेतात, सगळ्या विश्वाचा अनुभव घेतात. तेव्हा त्यामुळे आपल्याला आता या गुरुमध्ये काय सांगतायत हे तुम्ही ऐकलं की ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवून जीवन मुक्त हेची होतू. आता ज्याची ज्ञानोबा स्वतः सांगतायत की हे अनुभवामृत श्रीमंत आहे. आपण आतापर्यंत हा श्रीमंत शब्द अनेक वेळा ऐकलेला आहे, परंतु आपण त्या श्रीमंत शब्दाचा जो अर्थ घेतलेला आहे आतापर्यंत संसारातला, एखादा माणूस श्रीमंत आहे म्हणजे काय? श्रीमंत म्हणजे पैसा, धन, दौलत
शेतीबाडी, घरदार, गिरण्या, आणखी काय जी मालमत्ता असेल ती, अशी मालमत्ता ज्याच्याजवळ सगळ्यात जास्त असते त्याला आपण श्रीमंत म्हणतो. श्री शब्दाचा अर्थ वैभव. आम्ही वैभवाला या विश्वातल्या धन, दौलत, पैसा, अडका, मान, मरात यांना समजतो, ते धन समजतो आपण, ती श्री समजतो, ते वैभव समजतो आम्ही. पण जगातली ही जी श्रीमंती आहे ना, हे जे ऐश्वर्य आहे ना, हे नश्वर आहे, नाशवान आहे. बघा, आजपर्यंत कितीतरी या जगामध्ये श्रीमंत लोक होऊन गेले, परंतु ते गेल्यानंतर त्यांची श्रीमंती लयाला जाते. राहिली थोडीफार तर त्यांच्या त्या पोरांना खायला मिळते थोडाफार, ती जाते निघून. म्हणून ही जी श्रीमंती ज्याला आपण म्हणतो ती नाशवान आहे, नश्वर आहे, जाणारी आहे. तेव्हा खरी श्रीमंती जी आहे, जी अखंड राहते, जे अखंड असं ऐश्वर्य राहत, ही आत्म्यात आहे. कारण आत्मा हा सगळ्या गोष्टींनी भरलेला आहे. आत्म्यामध्ये असंख्य गोष्टी भरलेल्या चांगल्या, काय त्याच्यात नाही. आत्म्यामध्ये अमृत आहे, आता ते सवलत आहे, त्या अमृतासारखे आहे, म्हणजे ते मरू देत नाही, अमर करत आपल्याला. आत्म्यामध्ये महान शक्ती आहे, अनंत शक्ती भरलेल्या आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो शक्तियुक्तही आहे. आत्म्यामध्ये ज्ञान आहे, ज्ञान स्वरूपच येतो आत्मा. आत्मा म्हणजे ज्ञान आहे, तेव्हा ज्ञानही आहे. आत्म्यामध्ये सौंदर्य आहे, सुरेखता आहे, अप्रतिम सौंदर्य आत्म्यामध्ये आहे. हा सुंदर आहे आत्मा. म्हणजे जगामध्ये ज्याला तुम्ही सुंदर म्हणता, त्याही पेक्षा अधिक सौंदर्य सगळं आपल्या आत्म्यामध्ये भरलेलं आहे. आत्म्यामध्ये सुख आहे. किती आहे सुख? भगवंता सुखाचा सागर आहे आत्म्यामध्ये, सुखाचा समुद्र. किती सुख घ्यावं तुम्ही, उत्साह सागरातलं किती पाणी फसलं तर कमी होत का? तसं हा आत्मा सुखरूप आहे, सुखाने भरलेला आहे, सागर येतो, समाधान आहे, शांती आहे. आणखी तुम्हाला जे जे लागेल ते आहे त्यामध्ये भरले. मग इतकं सगळं त्या आत्म्यामध्ये भरलेलं असताना त्याला श्रीमंत म्हणायला पाहिजे. याच्या तुलनेने जगातले हे जे श्रीमंत आहेत ते किती कनिष्ठ आहेत, किती छोटे आहेत. जगातले हे जे श्रीमंत असतात ते श्रीमंत तात्पुरते राहतात आणि त्यातल्या एखाद्या विशिष्ट गोष्टीने ते श्रीमंत दिसतात, ते वैभव. परंतु हे आत्म्याचं जे वैभव आहे ते तर अपार आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणून राहिले, हे अनुभवामृत श्रीमंत आहे आणि सेवन म्हणून याचं सेवन करा, खाय घ्या प्या. सेवनी ह्याची होती जीवनमुक्त. आणि जो ह्या अमृताचा अनुभव सेवन करील घेईल तो जिवंत असतानाच मुक्त होऊन जाईल, तो जीवनमुक्त होऊन जाईल. आणि जीवनमुक्तीमध्ये अपार आनंद आहे. ज्ञानवाणी वाचच्या जीवनमुक्ती प्रकरणामध्ये सुद्धा आता आपल्याला सांगितलेले हे स्वतंत्र प्रकरण ज्ञानवाणी या जीवनमुक्तीवर मात्र लिहिलेले आहे. तेव्हा या जीवनमुक्तीचा सगळा आनंद आपल्याला या अमृतानुभवामध्ये प्राप्त होऊ शकतो असं ज्ञानोबा स्वतः सांगतायत.
मग त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा अगर नका ठेव, ते तर आहे भरलेलं आहे की. जो कोणी भाग्यवान याचा लाभ घेईल त्याला ते प्राप्तच होणार आहे. अर्थात ज्याला कोणाला ते घेता आलं नाही, ज्याला कोणाला ते घेता येत नाही, त्याचं ते नशीब किंवा दैव समजा. जगामध्ये पुष्कळशा गोष्टी आपल्या नशिबाने आपल्या भाग्याने प्राप्त होतात. सुदैवाने अंमळनेरमध्ये आता आपण सगळे लोक एकत्र येतो, जमतो. अरे तुम्ही किती भाग्यवान बाबा, तुमच्या भाग्याने मला भाग्य लावलं. तुम्ही आलात म्हणून हा अमृतानुभव इथं आपण सुरू केला. तो समजो न समजो बसता तुम्ही, कंटाळत मी तुम्हाला. महान आश्चर्य हे तुम्हाला खरोखर कुठं पाहायला मिळालं नाही. हे जे अमृतानुभव आहे हा ग्रंथ तुम्ही या ठिकाणी बसून ऐकला ही फारच भाग्याची गोष्ट आहे. ज्ञानोबा सांगणारे जीवनमुक्त भाव याच्यासारखं जगात दुसरं कुठलंही भाग्य नाही. खरं भाग्य हे आहे की जो हे अनुभवामृत घेऊन जीवनमुक्त झाला तो खरा भाग्यशाली. आता हे जे भाग्य भाग्य म्हणतात, भाग्य म्हणजे काय? भग म्हणजे दैव. भग शब्दाचा अर्थ दैव असा आहे. दैव म्हणजे नशीब. आपण फार नशीबवान आहोत, भाग्यवान आहोत, दैवी आहोत असं ज्ञानोबा आपल्याला या अमृतानुभवाचा लाभ झाल्यानंतर तुम्हाला तसं होईल असं म्हणताय. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायामध्ये एक ओवी लिहिलेली आहे. ज्ञानोबांनीच लिहिलेली बघा. त्या ठिकाणी ते बोलून गेलेले आहेत. त्यावेळेला अमृतानुभव लिहिला नव्हता. ज्ञानेश्वरी नंतर हा अमृतानुभव लिहिलेला आहे. म्हणून या ग्रंथाला वार्तिक असं म्हणतात. वार्तिक शब्दाचा अर्थ असा आहे की जे वर्तन झाले, जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये जर काय अपुरेपणा असेल तर तो अपुरेपणा पूर्ण करण्यासाठी हा ग्रंथ झाला. तसं ज्ञानोबांनी पुष्कळसा भाग या अमृतानुभवातला याच्या अगोदरच लिहिल्या वेळी ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळेल त्या वेळेला त्यांनी तो कथन केलेला आहे. परंतु तो त्या भगवद्गीतेच्या अनुषंगाने कथन करण्यात आलेला आहे. म्हणून ज्ञानोबाला त्यांना सारखं वाटत असायचं त्यावेळेला की आपण आता हे अमृताचं अनुभव कसं कथन करतो, परंतु भगवंताच्या अर्जुनाच्या त्या उद्देशाला अनुसरून करतो. आपण स्वतंत्रपणे सांगत नाही हे माझं सांगतो. हे कसं सांगितलं ते? जिथं ती भगवंताची वाणी ते सांगून राहिले आपल्याला, त्यावेळेला ते आपली वाणी कशाला सांगते? पण बोलून गेलेले आहेत ते. मग त्यांनी असं म्हटलं नाही की मी हे मी सांगतो. त्यावेळेला ते असं म्हणाले की भगवान अर्जुनाला सांगून राहिले. अशा पद्धतीने त्यावेळेला ते बोललेले आहेत अमृतवाणीच. परंतु त्यावेळेला त्यांना ते मी बोलतोय माझं आहे असं सांगता आलं नाही. म्हणून ज्ञानोबाला सारखं वाटायचं की आता हा आपला स्वतंत्र असा ग्रंथ असावा. त्यामध्ये जे अपूर्णता राहिली, जे सांगण्यामध्ये सुटून गेलं ते इथं आपण आणावं. आणि म्हणून वार्तिक त्याला म्हणतात की ज्या ठिकाणी काही अपूर्णतेची पूर्ती केली जाते आणि तशी पूर्ती करून दिलेलं जे असतं त्याला वार्तिक असं म्हणतात. तेव्हा ज्ञानोबांनी या ग्रंथामधून
त्यांना जे अपूर्ण वाटलं होतं सांगणं, त्यांचं जे राहून गेलं होतं हे इथं सांगून त्यांनी पूर्ण केलेलं आहे असं जन्म म्हणतात. बघा ज्ञानवान काय म्हणतात, ऐसे जे हे शरीर, ऐसे हे जे शरीर ते न पळतीच पुरती नर. हे अमृतानुभव घेतलं तुम्ही, हा अमृताचा अनुभव जर तुम्ही घेतला, ऐकला, आणि आता जे तुम्हाला शरीर लागले या शरीराने तर तो अमृतानुभव घ्यावाच लागेल तुम्हाला. मग या शरीराने जर तुम्ही तो अमृताचा अनुभव घेतला ना, ते शरीर पुन्हा तुम्हाला पुन्हा धारण करण्याची पाळी येणार नाही. जन्माने त्या ठिकाणी वचन लिहून ठेवलं होतं आपल्याला, हे भक्तांनो, जर तुम्ही माझं हे म्हणणं ऐकलं, मग हा अमृताचा अनुभव घेतला, तर पुन्हा तुम्हाला जन्माला येण्याची गरज नाही, मुक्त होऊन जा. ऐसे हे शरीर ते न कोणतीची पुरती नर. तेव्हा ज्या ज्या नरांनी, ज्या ज्या माणसांनी हा अमृताचा अनुभव घेतला, त्यांना पुढे शरीर धारण करावं लागणार नाही असं ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितलेलं होतं. 8व्या अध्यायामध्ये 15 श्लोक येतो. हे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. आता इथं भगवंताचं स्वरूप हे झालेले आहेत. माझे म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण सांगतायत लोकांना, हे जो कोणी हे भगवत तत्व, हे भगवद्गीता वाचेल आणि याचा अनुभव घेईल, त्याला माझं स्वरूप प्राप्त होईल, म्हणजे भगवंताचं स्वरूप प्राप्त होईल. भगवंताचं स्वरूप प्राप्त होणं म्हणजे जीवनमुक्ती आहे. ते तसं सांगता आलं नाही त्यावेळेला त्यांना की मी सांगतो. त्यावेळेला भगवान सांगतायत की त्याला माझं स्वरूप प्राप्त होईल, म्हणजे भगवंताचं स्वरूप प्राप्त होईल, असं ज्ञानेश्वरीमध्ये त्यांना सांगावं लागलं आहे की नाही. म्हणून आता या ग्रंथामध्ये ज्ञानोबा म्हणतात, सेवून जे होते मुक्त, बघा ना, ज्ञानदेव होणे श्रीवंत, हे अनुभवावंत, सेवून जीवन मुक्त हेची होतो. आता हा इथला सांगण्याचा प्रकार आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगण्याचा प्रकार थोडासा भिन्न आहे. इथं ते जे काही त्यांनी सांगितलं ते भगवान सांगतायत या नावाने सांगितलं, आणि आता या ग्रंथामध्ये ते जे सांगतायत ते मी सांगतो असं स्पष्ट म्हणतायत. म्हणून अनुभव हा ग्रंथ वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे, आणि खरोखर आपल्याला एका अशा कालामध्ये तो ऐकायला मिळाला. हा चांगला काळ होता, आणि आपल्या या श्रावण मासातही तो आपल्याला ऐकायला मिळाला. त्याच्यापूर्वी आपण ऐकला. तेव्हा ऐसे हे जे शरीर ते न पोहतेची पुरती नर, जे होऊन ठेवले अपार स्वरूप माझे. तेव्हा ते माझं स्वरूप होऊन राहिले आहेत असं मी म्हणेन, असं भगवंताने त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं. यामध्ये आता भगवंताचं स्वरूप प्राप्त करण्यासाठी किंवा ही जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी एक महत्वाची अशी अट आहे. ही अट जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर मग हे भगवंताचं स्वरूप किंवा ही जीवनमुक्ती प्राप्त होणं अवघड आहे. काय हो देवा अटी घालतात आम्हाला तुम्ही, आम्ही कसे का असे ना देऊन टाकायला जीवनमुक्ती, असं होतं कधी. भरपूर काही शिकले मी गेले नोकरी मागायला, द्या ना आम्हाला नोकरी. का शिकलेला आहे, माझ्याकडे असं नाही शिकला, काय करायचं तुम्हाला, आम्हाला नोकरी द्या ना हो, असं चालतं का पुढे. तसं त्याला ती नोकरी दिली आहे ना, तसं तुम्ही जीवनमुक्ती मागता.
ध्यान देऊन मुक्या मला कसे काय सांगणार ध्यान? तुम्हाला काय करायचं? मी फक्त आम्हाला जीवनमुक्ती दिली बस. अरे वा, असं कधी चालतं का? ती जीवनमुक्ती जरी दिली तुम्हाला तरी ती पसणार नाही. मग हे तर खरंय, ज्याला ती पेळण्याची ताकद नाहीये त्याला आपण भलता एखादा पदार्थ दिला खायला, ज्याला पचत नाही आता, त्याचं पोट बिघडलेलं आहे, ज्याला अजीर्ण होतं वारंवार, म्हणून त्याला असं काही पदार्थ दिला आम्ही खायला, जड पदार्थ ज्यामध्ये डिंक घातलेले आहेत आणि खोबरं घातलेलं आहे, काय काजू भर काय 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 भरलेलं आहे, मग सगळा मसाला छान. आणि त्याला म्हटलं खा रे बाबा, हा एवढा मोठा लाडू, एवढा खाल्लाच पाहिजे तू. तो म्हणाला एवढा सुद्धा खाऊन आणि माझ्याने तो एवढा कसं काय देतात मला? हे कसं? जी गोष्ट आपल्याला पचत नाही, पेलवत नाही, धरवत नाही, ती जर कोणी आपल्याला दिली तर कसं काय करणार आपण? एक भक्त गेला बरं का भगवंताकडे, तो सारखा भगवंताची आठवण करायचा, नाम घ्यायचा, भक्ती करायचा. भगवंताला वाटलं चांगला भक्त आहे बर का. भगवंतांनी विचारलं त्याला, का रे तू माझं नाव वारंवार घेतो, तुला काय पाहिजे सांगतो? त्याला काय मागता येतं? आणि त्याला हेही माहिती नाही का भगवंत आहे, भगवंत आहे हे माहिती नाही. कारण भगवंत ओळखण्यासाठी आधी ज्ञान असावं लागतं, हे खरं की नाही? सज्जन माणसाला सुद्धा ओळखण्यासाठी ज्ञान असावं लागतं आपल्याला, आहे की माहिती नाही तर कुठल्याही फालतूक माणसाला सज्जन संत म्हटलं तर चालेल का? म्हणजे आधी आपल्याला त्या माणसाला ओळखता आलं पाहिजे, आणि ओळखल्यानंतर मग त्याच्याजवळ काहीतरी मागता आलं पाहिजे. आता बिचारा भक्त नुसती भक्तीच करायचा, त्याला भगवान ओळखता आली नाही, मग आता काय मागायचं? काय तुला काय पाहिजे तू ते तर सांग मला. महाराज तुम्ही कोण आहात काय मला काही पण माहिती नाहीये, पण मला द्यायचं असेल ना तर असं द्या, असा जड पदार्थ द्या, असं भरपूर द्या जे मला पेलवणार नाही. अरे एक मागणं झालं का? तुला पेलवणार नाही असं तू मागतोय. भगवान म्हणाले बघ तू हाती येऊन राहिलाय ना, लगेच तिकडनं हाती आला, घेऊन जाय हातीला, जा पोच म्हणे याला. बाबा आता हाती पोचणं म्हणजे काय सोपं काम आहे का? साधी गाय पोचवली, बकरी पोचवली जात नाही आपल्याला. आणि भगवंताने काय दिलं त्याला? हत्ती. जा म्हणे तो हत्ती आला ना, आता रस्त्याने आलेला बघतो, आलाच तिकडनं तो, घेऊन जा तुझ्या घरी. आता काय करावं? तू नाही घेतला तरी तो तुझ्या मागे लागला, जा. आता काय करायचं बाबा? त्या हातीला काही दोर नाही, काही साखळी नाही, काही नाही. हा पुढे पुढे चालतो, तो हाती मागे मागे त्याच्या चालतो. आणि भगवंताने दिले दान आहे ते. आता गेलं त्याच्या मागे मागे, तो हाती गेला त्याच्या दारापुढे उभा राहिला, हा घरात बसला. घरातली ती पोरं बायको वगैरे सगळं पाहायला आले, काय झालं हत्ती कसं काय आला आपल्या दारापुढे? सगळं विचारायला लागले, का कोणाचा हत्ती आहे? अहो म्हणे आपला आहे ना. हा आपल्याला हत्ती मिळाला. आता सुरुवातीला तर आनंद झालाच त्यांना खूप, आपल्याला हत्ती मिळाला, हो बघ आपला हत्ती आहे. आता याला खायला, अरे तुम्ही सगळे मिळून जरी गवत कापायला गेला तरी त्याला पोहणार मिळते, आहे की नाही? आणि त्याला ठेवणार कुठं माता? तुमचं तर 2च खोल्याचं घर आहे मोठस, त्याला कुठं ठेवणार? त्याला ऊन पावसापासून तर संरक्षण मिळालं पाहिजे बिचाऱ्याला. मग त्याच्यासाठी घर बांधा, म्हणजे घर बांधण्यापासून तयारी सुरू झाली.
याच्यामध्ये बांधण्याची काही शक्ती होती का? काही नव्हती, गरिबी होती फार. तात्पर्य हत्तीला पोसणं हे जसं अशक्य एखाद्या गरीबाला, तसं हे जीवनमुक्तीचं जे दान आहे, हे पेलवणं, हे पोसणं, हे आपल्याला घेणं आपल्यासारख्याला कष्टमय आहे, दुःखमय आहे, त्रासदायक आहे. भगवंत ध्यान तयार आहे, घे मुक्ती घे ना, आणि जीवनमुक्ती घे. काय करावं ते तर म्हणतात जीवनमुक्ती घ्या, पण ही जीवनमुक्ती घेण्यासाठी जी अट घालतात ज्ञानोबा, ती मात्र तुम्ही पुरी केली पाहिजे. ती जर तुम्ही केली नाही, करणार नसाल, तर जीवनमुक्ती कसं काय घ्या तुम्ही? ज्ञानोबा काय आहे ती अट तर सांगा. कोणती अट घालता हो तुम्ही? काय कशाला अट घालता? देऊन टाका ना, कसं काय देऊन टाका? काय अट आहे? वैराग्यवान व्हा, विरक्त व्हा. विरक्ताला, वैराग्यवानालाच जीवनमुक्ती घेता येते, लागते. जो विषयासक्त आहे, दोन प्रकार येतात जगामध्ये आज. जे विषयासक्त आहे, हे विषयाचा भोग होऊन राहिलेले जगामधला, आणि जे विषयातून परावृत्त झालेले, होऊन गेलेले, जे विरक्त झालेले, संन्यासी झालेले, त्यांनाच तो अमृतानुभव प्राप्त करून जीवनमुक्ती प्राप्त करता येते. तेव्हा जीवनमुक्तीसाठी वैराग्य आवश्यक आहे बाबांनो. तेव्हा जीवनमुक्ती तर मिळून जाईल आपल्याला, कोण घेऊन येते ज्ञानोबा आपल्याला, परंतु ती आपल्याला पेरवेल का, वाचेल का? आपल्याला त्या हातीसारखं पोचता येईल का तिला? म्हणून वैराग्य संपन्न व्हा. आणि वैराग्य संपन्न होऊन काही विशेष नाही हो. हा फुकट तुम्हाला मोठा असा भीतीचा गोळा वाटतो, अरे बापरे वैराग्य म्हणजे संन्यास घ्यायचा का? मग संन्यास ही एक पद्धत आहे त्या वैराग्य प्राप्त करण्याची. तो मार्ग नका धरू, दुसऱ्या मार्गाने तुम्ही वैराग्य प्राप्त करा. एक मार्ग आहे संन्यासा, दुसऱ्या मार्गाने तुम्ही वैराग्य धरा. आधी वैराग्य येतं बरं का, आधी जे वैराग्य येतं ते मनामध्ये येतं. शरीराने विरक्त कोणी होत नाही सहसा, कारण शरीराची जी इंद्रिय आहेत त्यांना त्यांची भोग द्यावेच लागतात. आता पोट खाली झालं की खावंच लागतं ना, संन्यासी असो नाही तो कोणी असो, घामाला तर पुसावंच लागतं ना. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला, त्याचं जो शरीर आहे, शरीराच्या दृष्टीने कोणी असं इतकं विरक्त होऊ नाही शकत. विरक्त होण्यासाठी आधी मन रिक्त करावं लागतं. रिक्त म्हणजे रिकामा. जो मनाने रिक्त झाला तो विरक्त होतो. म्हणून मन म्हणजे जग आहे बरं, आणि मनामध्ये सगळं जग भरलेलं असतं आमच्या. हे मन आमचं सगळ्या जगामध्ये हिंडतं आणि जगाचे सगळे संस्कार, विकार, नाना प्रकार बनतो मनामध्ये. म्हणून विरक्त व्हायचं असेल तर आधी मन खाली करा. ही जी घाण भरली मनामध्ये हे काढा. मग काय पिशवी का हात घातला की काढून फेकून गेलं. मनामध्ये जे आम्ही भरलं म्हणे, भरता तर आलं मला, पण आता काढता येत नाही ना. कस काय काढणार? मग दिसत का तुम्हाला? नाही. अरे मग मन तुम्हाला दिसत नाही, मग त्याच्यात भरलं कसं तुम्ही? हा लोक एवढं चमत्कारी. जे मन तुम्ही कधी पाहिलं नाही त्या मनामध्ये नाना प्रकारचे विकार भरले, संस्कार भरले, कामना, वासना, काय नाना प्रकार भरले.
आणि आता म्हणतात काढा ते बाहेर सगळं फेका, रिकामं करा ते घर मनाचं. काय ज्ञान आता कसं काय काढा, तो काय खिसा आहे का हात घालला की चालू फेकून द्यायचं, त्या थैली आहे कसं काढणार ते आता. म्हणून ज्ञानोबा सांगतात ते तर खाली करायचं असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी सद्गुरूकडून साधना घ्या, आणि त्या आत्मसाधनेने त्या शक्तिपात साधनेनं हे मन खाली होतं. ती साधना करा आधी, आहे ना. मनाची स्वच्छता करण्यासाठी, मन रिक्त करण्यासाठी, रिकाम करण्यासाठी आधी साधना करा, आणि ती सुद्धा अंतरंग साधना पाहिजे. अशा बाह्य साधना ज्या आहेत त्या उपयोगाच्या नाही. म्हणून किती गिलावा केला काळ राहून गेला तर काय उपयोग त्याचा. तेव्हा अंतर्बाह्य शुद्धी व्हायला पाहिजे असं मी म्हणतात. आणि जेव्हा शुद्धी होते तेव्हा विरक्ती येते. मग आपोआप तुम्हाला कल्पना येईल. पहा तुमच्या मनातले जे काही असे जे संकल्प असतील, मनातले हेतू असतील, वासना असतील, विचार असतील, काही भाव असतील, काही प्रयोजन असतील, किंवा काही काय जे तुम्ही भरलेलं आहे किंवा काय जे तुमच्या मनामध्ये हवं ते जर तुम्ही काढून टाकायला लागणार एक 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 सगळ्यांनी टाकता येणार. एकदम थोडं थोडं काढा. ते थोडं थोडं काढता काढता म्हातार पडून जाईल. मग काय उपयोग. मरेपर्यंत काढतच बसला तर मग काय उपयोग. जीवनमुक्ती कधी येईल, वैराग्य कधी येईल. म्हणून साधना जोरात करायला पाहिजे, साधना जास्त करायला पाहिजे, जास्त वेळ करायला पाहिजे. मग ती मनाची पोकळी लवकर वाढेल. म्हणून हे असं जे श्रीमंत असं हे जे अनुभवामृत आहे ते घेण्यासाठी, ते पचवण्यासाठी, ते आपल्याला घेण्यासाठी आधी मन खाली करा. कारण सुरुवातीला तो अमृताचा अनुभव आपल्याला मनाने घ्यावा लागेल. मन रिक्त असं तर मन भगवंताकडे जातं, मन त्या आत्म्याकडे जातं. ते जिथपर्यंत पोहोचत नाही हे खरं, पण त्याला तर तिकडे लावा म्हणजे ते दुसरीकडून इकडे येईल ना. दुसरीकडून इकडे यायला पाहिजे. ते मन तिकडे जाते, आमचं जगाकडे वाहते. त्या जगाकडे वाहण्याचा त्याचा जो वेग आहे आणि त्याचा जो प्रवाह आहे तो पुढे वळवायचा, आत्म्याकडे वळवायचा. एकदा कबीराकडे काही पाहुणे आले. संत कबीर महाराज जुलाहा होते, म्हणजे विणकाम करायचे, ते कपडे विणायचे. कसे लोक ते गरीब होती. कपडे विणणाऱ्याला काय श्रीमंती असते का. पण ते पाहुणे आले त्यांच्याकडे, तेव्हा त्यावेळेला त्यांनी बागेमध्ये काम करत होते. ते कबीर महाराज बागेमध्ये काम करत होते. बागेमध्ये इकडे मध्ये दरवाजा होता, दरवाजाचा रस्ता, दोन बाजूला दोन वाफे तयार केलेले होते ते घरापुढे. त्या वाफ्यांमध्ये त्यांनी काहीतरी भाजीपाला घरातल्या वस्तू लावल्या असते. तेव्हा ते पाहुणे जेव्हा आले तेव्हा एका वाफ्यामधला तो एक झाड उठवायचं आणि त्या वाफ्यात लावायचं. चांगल्या वाफ्यात तयार केलेल्या वाफ्यामध्ये लावायचं ते. आता ती कोणती भाजी असेल मला नाही माहिती, तुम्हाला ती उठून लावायची असेल दुसरीकडे आणखी. तर ते त्या ठिकाणी उठायचे आणि ती सगळं लावायचे. ते आले पाहुणे, ते पाहतायत हे कबीर साहेब असं काय करून राहिले. चांगले तिकडे उगवलेलं आहे ना ते, राहू द्यावा ना ती, त्यालाच पाणी घाला म्हणा, वाढवा. अहो नाही, ते उठून दुसरीकडे लावावं लागतं, मग ते चांगलं वाढतं. असा प्रकार येतो. त्यांना काही माहिती नव्हतं बिचारा. मग ते विचारायला लागले का वाडा तिथं चांगलं उगवलेलं ते झाड तुम्ही काढून इकडे का बरं लावता.
अरे बाबा, ते जे जगाकडे गेलेलं मन आहे ना आमचं, ते उठून आम्ही आत्म्याकडे भगवंताकडे लावतो. आमचं मन कुणीकडे पळतं? जगाकडे. मग त्या जगाकडे वळणाऱ्या मनाला उठलं पाहिजे आणि कुठं लावलं पाहिजे? आत्म्याकडे. हा प्रयत्न लागला आमचं. तिथं आश्चर्यचकित झाले. अरे बापरे, कधी काय नुसती भाजीमध्ये सुद्धा आपल्याला तत्वज्ञान सांगतो है ना. तरी हे आहे, तेव्हा मन खाली करा. मनामध्ये वैराग्य येत. असं जे मनामध्ये वैराग्य त्याला येईल, त्याला हे श्रीमंत असं अमृत प्यायला मिळेल आणि तो जीवनमुक्त होईल. सत्संगाची वेळ संपलेली आहे. पुढची ओळी फार सुंदर आहे. उद्याला पाहू. आता ही 19वी ओळी झाली. उद्याला 20वी ओळी येते आणि फारच महत्वाची ओळी आणखी. या शिक्षकांनी ओळ्या ज्ञानोबांनी ज्या टाकलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, त्या इतक्या महत्वाच्या आहेत शेवटी. आणि साधकांच्या दृष्टीने तर सगळं तेच आहे सांगितलेलं. तेव्हा उद्या पाहू. सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्रांती देऊया. हरि ओम तत्सत.